बोलून गेले नाराजीने वारकाच्या संदर्भात. म्हशी भागण्याची आल्या, म्हशी भागण्याची आल्या, माझी वाट समजून घ्यावे हो, माझी वाट समजून घ्यावे. काम नस जागे गेले, काम नस जागे गेले, वारकाच्या नावानं तिनं खडे फोडायला सुरुवात केली. ती बोलू लागलीच बघत मनाच्या मनाशी. पण काही लोक आपल्या मनाशी बोलताना असं बोलतात की ते शरीरातच ऐकू जातात. इतकं हलका असतं ते. तोंडातल्या तोंडातच बोलू लागलं, पण तिचं बोलणं शरीराला आळायला ऐकू गेलं. ते ऐकल्याबरोबर तो तिच्या जवळ आला, मला माय कशाला आपल्या गरीबाला वारक्याला शिकायला द्यायचं? काय दोष आहे आमचा? तुझं काय काम असेल मला सांग ना, मी वारी करते. मला सांग म्हणजे का तिने एकदा नकाशिकाम त्याच्याकडे गेले वा म्हणजे कसं सांगू तुझं काम? तू असून नसून तुला रे काम तुला कसं काम सांगावं माशी वाजायला? उगाच तुमचं ती जीव लावली टाळायला काही करावं. अरे ताकाला नर वाटली आणि मुलाला वाटली काय ठरलेलं बाबा. तुला काय म्हणजे बरं की दुसऱ्याला म्हणतो तो म्हणला माया कशाला कसं. अगर मी काही बारीक नाही का, तू अजिबात समजू नको. आणि मी जर मोठ्याचा असेल ना तर तुझा 100% माझ्यावर अधिकार. त्याचं कारण आहे की ज्या ज्या वस्तू मोठ्याच्या असतात ना त्याच्यावर सगळ्या जगाचा सारखा अधिकार असतो. थोडाचे जितुके तया आर्वर्याचे सत्ता जगाची खरी, गंगेला बुधभूप दिव्य खलरी, येऊन पाणी सूर्याची किरणे समान सकला, मेघोदरीचे जल केली का महिने कधी निवडली हा पुष्पवाहन. जमिनीला सगळ्यांना आधार दिलाय. सूर्याची किरण सगळ्यांना सारखी, मेघाचं पाणी गरिबाच्या घरावर पडतं, श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतावर. कधी भेट केला का मेघानं सूर्यानं जमिनीनं? कसा मी मोठ्याचा आहे ना माझ्यावर तुला आली ना चाल येतो मी नदीस तुझ्या संगे सर्व मैत्रीला भादरी नांदी. आम्ही वारिका आहोत त्याच्यासाठी. हर्षणा का कुणी पैसे किती पाठी. राजाचा जेवण झालं म्हणून काय झालं म्हणून पायातलं वाण पाहिजे, पायाची वाढ पाहिजे. हर्षणा कोणी डोक्याला ठेवते पायाची वारी घेते शेवटी. माझं कामच आहे हजाम करणं. बाकी माणसाची करायची काय जनावरांची करायची तर म्हणायचं. आणि तो नदीवर तिला घेऊन जाण्यासाठी त्याला आता तुम्ही म्हणाल की तो तर स्नानाला गेला होता. कसं आहे
वीर पुरुष म्हणजे लढवणे नेहमी शस्त्र जवळ मारतात, कुठे जाऊ हा. आणि कीर्तनकारांना नेहमी हात गाणं घडवलं कुठं काय नाही वेळ सांगता येतं. त्या अवघ्या झाला दर्शनाला गेलो सहज हे शिवरात्री शर्ट पॅन्ट होती बॅगेमध्ये धोतरे होतं नेहमी झालं आणि हे होतं ते लाईनमध्ये पाहायला आम्हाला तिथं विश्वास आहे ते कोण जी तुमचे कीर्तनकार येणार आले ते काहीतरी आजार घेऊन जवळ आले तेवढे वा बरं झालं की आता तुम्ही कीर्तन करता ठीक आहे काय हरकत दोन्ही जवळ होतं ना नाही तर धोतरे उचलं मागून घ्यायचं का पंचायत उचलं मागून घ्यायचं का. त्यामुळे आपल्याजवळ आपलं वाचन असा कुठे काय वेळी काही सांगता येत त्याच्याजवळ भक्ती होती तो तिला घेऊन भादरायला निघाला तितक्या त्याची बाजू आली तितक्यामध्ये सेनाची कांता आली ते दसाची करुणी तयारी पूजेची निजपती भोगावं एकादशीचा दिवस आहे आज पूजेला जास्त वेळ लागला पहिल्या नवकरीवर लावलं माझ्याकडे म्हणून ती त्याला बोलवायला का उशीर झाला आणि तिनं पाहिलं की आपला नवरा परत नदीकडे चालला या म्हशीच्या हिच्या म्हशी भादराला तर ती नवऱ्याला आळी झाली ती म्हणायला लागली दिली देवाने आपणा मानपानाची चाकरी ती टिकवावी साधना तिथे जाऊ अहो म्हणजे मानपानाची नोकरी केलं हे काय भरतं काम करायचं म्हणजे राजा नाराज होईल आणि लवकर जा म्हणजे तुम्हाला तुझ्या पाठकाला घंटा लागतो. सेनानं उत्तर दिलं भूपतीच्या सेवेत भूपतीच्या सेवेत सुळावरती गोरी राजाची सेवा करणं म्हणजे नुसतं झंपक मामला म्हणजे शहरातल्या गटारा जाता वरतून दिसायला चांगलं दिसतं आज सगळी गाणंच. त्याच्यामुळे जनसेवा हीच ईश्वर सेवा. लोकांच्या सेवेमध्ये जे समाधान आहे ते राजाच्या सेवेमध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट अशी तू म्हणती त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने मी 900चा पगार घेऊन नोकरीवर जायला पाहिजे त्याच्या हे खरंच आहे. पण राजा नाही असला तर जो लोकांच्या हक्काची पायमल्ली करतो तो राजा नाही म्हणतो. हा पायमल्ली गयतेची करुण गानगान हो भूपतोय सौख्य संपदा सांगता येत नाही मला त्या राजाचं काही भूषण सांगतो म्हणून मी तर जाणार नाही आणि घरीच बसला बोललो दे मला काय बोलतो आणि तो मला आढळून तिला माहीत होतं आपला नवरा कसं करतो की आपला नवरा एकदा जिद्दीने एखादं काम करायचं म्हणलं की तो सोडत पण तिनं काही फार अडचण केला ते निघून गेली त्याची वाट बघली इकडे सेना नारायणा त्याचे सगळ्या मशीन झालेल्या त्या याचं समाधान होईपर्यंत आणि नंतर मग ते येणार म्हशी भाजल्यात मग घरी आले
तुझे प्रती बसला तो इतक्यामध्ये आला बादशहाचा शिपाई मारा. नेमका हा स्नान करून घरी आला आणि पूजेला बसला. तिकडं राजानं आले गेलं, कारण राजानं वाट पाहिली आता येईल मग येईल आता येईल मग येईल. शेवटी मग त्याचा हे झालं. पण त्यानं मग एका नौकराला सेवकाला बोलावलं सांगितलं की धारमध्ये कावड तुमच्या भाड्याने घेऊन जाऊको चंद के आना चले जा देव मत करना. जाऊको चंद के आना चले जा देव मत करना. मुलारे हो बिना के क्यों अगर होता नहीं देना. मुलारे हो बिना आणि ती आज्ञा मानून तो सेवक सेना न्यायाच्या घराकडे झाला. हा नुकताच येऊन आसनाधीन झाला होता. हातपाय धरून देवाच्या पूजेला सुरुवातच करणार होता. बायको दरवाजात उभी होती. घर होतं ते रस्त्याच्या समोर असं लहान रस्ता. ते घराच्या दरवाजातून तिने लांबून शिकायला होताना पाहिला बरोबर ती घालवली. कशी आफत आली ही बाई म्हशीमुळे वेळ झाला. जाऊया नोकरीवरी आता रक्षण करी विठ्ठल. तिने देवाचे त्याची प्रार्थना केली, देवा आता आलेली वेळ धर्म पाठवून दे. मग बाबा आलं तरी शिकवलं आणि धावतच गेली. ती म्हणजे अहो नंतर करा उठा जा उठा उठा नोकरी नोकरी होईल जाईल चाकरी अशा घरकानं. आणि पूजाच करायची ना तर निवांत करायची. घरवरून कशाला मागून दिवस पुरलाय तुम्हाला पूजा करायला. गावड्याला उठायला तिनं प्रयत्न केला पण सेना हट्टाला दिला. त्याच्या मनात नाराजी देखील त्याला पडतो. सेना म्हणे उठणार नाही जावे शिपायास सांगून काय. सारी न पूजा आवडी हरीची परवाड त्याच्या मदनवरीची. मला तिथे नोकरीची परवा नाही म्हणला. मी आज पूजा पूर्ण करणार. आज एकादशीचा दिवस आहे, विशेष दिवस आहे आणि मला देवाचं नाव घेऊ म्हणला. काय सांगायचं ते तू सांग. ती गडबडीनं पुन्हा दरवाजाजवळ आलं. तितक्यात अंगणाच्या जवळ येऊन बाहेरच होता गेटच्या बाहेर. जुन्या काळामध्ये परवानगीशिवाय अंगणात कोणाला प्रवेश द्यायचे नव्हता. आणि हा विदर्भी असल्यामुळे सहसा पाळत होती. बाहेर होतं त्यानं हाक मारली. ती म्हणले नाही घरात वारीक आल्या इतक्यात राजवाड्यासी. धाडून देईन त्यागे व्यर्थ बसाना तुम्हीच मोठ्यासी. गोट्यावर कशात बसत उन्हातानाच जाऊन पाठवून देते. वारी घरी नाही कुठं बाहेर गेली. तो मला तुझ्या थापा माझा पुढे चालत येणार. जाणवतो मी सदनाचा आहे. दयाला तू बाहेर काढले नाही आया तू घर में हम घुसले. घरात घुसून बाहेर काढले म्हणलं मला माहिती आहे. मला नाक दे घरातच बसला. आता आली का ठीक आहे म्हणजे तुला बसायचं बंद. ती पुन्हा मध्ये गेली आणि नवऱ्याला तिला सांगितलं घ्यावा जास्त उगत
हे गोष्ट तर तिला बघून नसती आपत यायची मी त्याला सांगितलं येऊ नको तो ऐकायलाच नाही. आहे जमादार मगरूर हलत होमाही, आहे जमादार मगरूर हलत होमाही, घेत जाऊ भावा भूपती विष्णूचा अंश लोक म्हणतात केल्यास अवज्ञा त्याची होती गावठा तुझ्या पुष्कळा गावठा तुझ्या पुष्कळा देवती माई देवती माई करुणास म्हणे या आहे जमादार मगरूर हलत होमाही, हलत होमाही, घेत जाऊ भावा ऐकायला तयार नाही. घरात नुसतं म्हणायलाय मी बाई माणूस आहे त्या दिवशी आलो मी तसं खरंच घरात घुसला तर तुमची फजिती होईल. फक्त बोलले म्हणून पुन्हा अजून कुणाच्या नावावर लवकर जा तुम्ही. आणि तुम्हीच सांगता ना की राजा हा विष्णूचा अंश असतो. मग या विष्णूची पूजा केली काय त्या विष्णूची पूजा केली काय ती म्हणजे अगं कोणाला कोणाची पूजा कोणाची नको मूर्खा हल्ली लोक आता करायला लागले. लायकी नसताना कोणाशी तुलना करायची. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करतात, छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करतात, स्वतःची होतात. लोक तर काही म्हणत नाही, मग आपलं आपल्यालाच म्हणून आपली आपण त्याची स्थिती तो येऊन बोलू जास्त काय बोलत ते म्हणजे भलत्याची तुलना करायला लागली तू. अगं म्हणजे दोन अन्यायी राजा आहे. विष्णू कधी होत असं म्हणते पूजेतला विष्णू सुद्धा त्याची सुद्धा पात्रता असावी असते लागते. हा लोकांनी बनवावं लागतं आपल्याला विष्णू. नर्मदे मध्ये का बाण कमी असती त्याहून लागले जे लोकांच्या हाती, होऊन राहिले तेच समज पशुपती, अवंतराचा पाळमुळी ना अवघे लोका हाती, जनाहून श्रेष्ठ नसे भूपती. लोकांसाठी राजा आहे, राजासाठी लोक नाही. आता म्हणजे काही राजा लोकांच्या हक्काची पाळमुळी करणार नाही. याच्या कशी ती सेवा आपल्या आकाशाच्या विष्णू आला हा सर्प आहे येत नाही म्हणून थांबून देतात. आणि त्यांच्यामध्ये काय झालं शेजारी होता तो वाली जाती जातीत सुद्धा आपले हितशत्रू काही असतात विनाकारण आपल्यावर मत्सर करणारे असतात. तर शेजारचा जो होता ना तर ज्याच्यावर त्याच्यावर याचा मत्सर करायचा. हितशत्रू सेनाचा एक वारी होताचा कपटी दुष्ट स्वभावाचा परोत्कर्षे जळताचा. याचा उत्कर्षामुळे त्याच्या पोटात दुखाचे झाला. जळफळाट व्हायचा त्याचा की सगळं याला कसं काय म्हणतं, याला कशी काय राजाची नोकरी मिळाली आणि त्या लायकीने मिळाली. तुझी लायकी असते तर तुला मिळाली असते. पण विनाकारण त्याचा मत्सर करणारा त्याने याला पाहिलं की आणि तो चालत आला त्याच्यावर आणि मला का हो जमादार तुम्ही तर जाय पैसा व्याघ्र तुम्ही कोल्ह्याची वाट पाहणं अहो तुम्ही वागा जायचं आणि त्या कोल्ह्याची तुम्ही वाट पाहून अहो घरातच बसलेला आहे म्हणून हा गावने घरात
इब्रतीचा आपल्या आणू नका उणे जोड्याचे बक्षीस द्या हे पुन्हा बघून सांगितलं. नुसतं तो जेवढं नका आपले खेटर मारत मारत द्यावे. जोड्याचे बक्षीस द्या धरुणी आहे. आता तो तर जळतच होता पण बायको सुद्धा म्हणजे मनोवृत्तानुसारीच होती. नवऱ्याच्या पुढे एक पाऊल कारण तिला सवय होती आपल्या खिडकीतून तिच्या खिडकीत घरात लोकांना काही काही लोकांना सवय असतात लोकांच्या घराच्या बाजूला यापैकी ती होती. तर तिनं पाहिलं होतं की सेना पूजेला बसते ती नाकीत नवऱ्याच्या मदतीला आली. ती म्हणायला लागली आहे बसला देवा पुढे आहे बसला देवा पुढे त्याची बायको काय काय ती त्याच्यापेक्षा बदमाशी कशाला आवडतात की तुम्हाला सांगतोय अधिकार आहे तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्या हातात जसा घ्यायला ते न समजा. आता ह्या आधीचं पाठ त्या किंमत गेले आहे मगरूरच होता जाते तशीच लाडकी ती तावानं घरात घुसायला लागली. आता हिचं लक्षच होतं हिलाही माहीत होतं की आपले शेजारी ते चांगलं हां आधी केवळ नाही खेती नाही माहिती म्हणून ती रक्षणासाठी दरवाज्यात थांबली होती. त्यानं ते अंगणाच्या समोर असलेलं जे भिंताळ असतं ना आज आपण त्याला कंपाऊंड लावलं ते ओलांडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर त्याला खबर लागली आहे म्हणजे तिथं थांब आणि तिथं त्याला सांगितलं तू मुसलमान जातीचा पदविनाया रे रे पती महारे वचन महारे राजन माही पाण्या सगळा तुरवारे नाही घरामध्ये घर तरी अरे म्हणून नक्की तुझं पुढे तू ऐक माझी परंतु माझा नांदेड तिथं भरलेला आहे तू त्याला खेळशील तू वाटल मला सगळं सांगून द्यावं लागल तुला नांदेड मला अग्नीमध्ये घालून भाजावं लागल तुला एखादं विद्यार्थी मान झाला तर भांडण केलं ना आमच्या घरी त्या आग्नेय अजून करावं लागेल. आज काय काही वडीलपणाचं काय काही लोकांच्या उलट्या वर्षामध्ये मिटक्या मारत मारत चहा जातो रोग नाही व्हायचं काय आता पोट कसा आहे दादा महाराजीला मी उलटी गेला आणि त्याच्या उलट्याविषयी जर तुम्ही चहा पिऊ लागला तर काय विषय घरी जाऊन दोन कप भोजा ना हॉटेलमध्ये जायची काही गरज नाही. पण खाल्ली तर किती धोके झाले तो बाहेर मला सांगा फळं सुद्धा घ्यायची आता जे राहील याला सुद्धा ते चाटायला ठीक आहे. आता त्याचा फुटका चाटणं आहे याच्यात काय विषय नाही ते म्हणजे खबरदार त्या रानाला लागशील ही हिंमत केव्हा होती परकीय सत्ता असताना ही हिंमत होती. आज शत्रू घालून बसतात घरात निकाल घालून करतात परिस्थिती अतिशय वाईट खरंच. भर रस्त्यामध्ये एखादा माऊलीवर जे काही कोणी तुमच्या शेजाला हात घालून लागलं कोणी नजर नाही होत किंवा एखाद्यावर हल्ला जरी झाला तर जात नाही. इतके कसे स्वार्थी आले स्वयंकेंद्रित झाले होते कळत नाही. ठीक
किती आपल्या याच्यावर धर्मावर संकट अहो धर्म जगला तर आपण जगलोय काय की इथं इथे यायला काय उशीर लागणार नाही ती कृपावती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजांची पण आपण इतिहास विसरलोच नाही काय घ्यावं काय घेऊन ते हेच कळत नाही आपण आणि आजकाल ते इतके स्वयं केंद्रित झालो आपण की घराच्या बाहेर ते एक जबडा असतो समोर हातामध्ये असतो कोण यायले कोण चालले याचं सुद्धा भाग नाही आपलं स्वतः पुरतं पाहिलं एवढे मर्यादित आपण झालेले आहोत पण जुना जो काळ होता त्या काळात सुद्धा हिंमत होती मज्जाव करणे तिने त्याला मज्जाव केला खबरदारपणे कोणाचा ऐकून देखील घरात नाही पण हाय नोकरीवरच होता घुसला किंवा आणि तो मुख्य दरवाज्यातून आत जायला हे केला की नुसतं असं त्याला मारलं किती बोलांटे खाल्लं ते नुसतं चहा पिऊ होतं ती चांगली स्ट्रॉंग होती दोन हांडे आणत होती त्याने नुसता कुपा मारला त्याला की ते पडलं होते कारण ते जावा काय म्हणलं ते सुने 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 सुनेंगे हम प्रभु के बात सुनेंगे हम प्रभु के बात लगा ही क्यों करोगे मोहार लगा ही क्यों करोगे मोहार कहाँ बैठा छुप के वर जळगाबरोबर तिनं नुसता फुपा मारला ते 3 गोलांच्या खाली पडलं आणि तिनं त्याला चिरवलं गेल्यामध्ये जागली जाऊ का उभारती बरीनं सोडली कधीनं ती सोडली ना आपली तुला जळली काय समजायला म्हणजे तू भीती दाखवायला कामात राजाची काय असे राजे किती आमच्या देवाच्या दरवाज्यात ठेवतात देवी आम्हाला खावया आम्हा भूप आमचा रमापती असे भूप कधी किती पायावर लोळती आणि जाय मी दोन कधी गेल्या की पहा घाली ते कडे कवाला त्या शिंगा कमी बोबलत बसतो किती वर्ष बसायचं दरवाज्यात कोणत नाही आणि तिनं आवड हवी तुला आता त्यानं गावात त्या दरवाजाला मला जैसे माकड जिंकता सरसा उन्हे तरुस चावाया कैसा पठाण क्रोधे लाथा दारात लागला द्या आता दरवाजाला लाथ घेऊन काय उपयोगी लाथच तुझ्याची वेळ शेवटी थकलं लाथा मारून आणि गावात निघून गेलं तिथं जाऊन त्या राजाचे असे काही काम घडले होतात तिथं आता नहीं होते ना छुपके बैठा घर में बदमा बंदेगा नारी को बेटा कुछ न समझता दिन में मगनूर घरवाली गुस्से ज्यादा आहे सारी ते तो बदमाश आहे ते म्हणला तुम्हाला काही समजत नाही आणि त्याची बायको बदमाश आहे म्हणला सारे तुम्ही को ढकल दिया बरे और मैं भी गिर गया आता हे काय सांगण्यासारखं होतं मान स्वभाव जनाला अपमान स्वभाव म्हणाला यानं आपला अपमान सिद्ध झालेला अरे मेरे को ढकल दिया और गिर गया काय म्हणते ते वो बोली बोले कि तुम्हारे घर के बादशाह हमारे दरवाजे में दुबड़ते तर लावून गेले आता राजा इतका संतापला होता एक तर उशीर झाला वेळेवर आला नाही त्याच्यामुळे त्याच्या मनात नाराजी होती पण हा नेहमी चांगलं काम करायचा म्हणून तो राजा त्याच्या खुशाही असायचा पण याच्या केवळ उशिरा जाण्यामुळे कधी कधी तो नाराज झाला थोडा नाराज झाला होता पण ज्या वेळेला त्याने ऐकलं की माझ्यासारखे राजाच्या दरवाज्यात जोडतात असं म्हणता त्याची मस्तकाली होती आता तो राजा स्वतः
बाहर मिला तो कत्ल कर दिया यही हमारा बाहेर कुठं भेटला तर त्याला काटून टाका म्हणजे ठेवल्या त्याला आणि त्याचं घर जाऊन टाका. आता ते आधी ते मागं ते आता मध्य काय शिपाई लागले. राजाचा हुकूम झाल्याबरोबर 50 शिपाई झाले. राजाने केलं त्याचं घर केले आणि ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पुष्कळमध्ये 15-20 पडले फक्त त्याचा प्रतिकार सांगतो. नाना प्रकारच्या मताचे लोक झाले. थोडक्यात सांगायचं आजकालचा मीडिया सुद्धा एक मीडिया दुसऱ्यासारखा. काही लोक काय म्हणजे बादशाह हुकूमत नाही हा न्याय सूर्य नासन न्याय दुसरा हा काही न्याय नाही म्हणले. अरे बाळकाच्या चोरीला फाशीची सजा हे बरोबर नाही. कोणी ते जाऊन राजाला सांगा म्हणले ते तुझं वागणं बरोबर नाही ह्याच्यामुळे लयच नाराज होईल. तर काही असे होते ते म्हणजे आहो बरोबर आहे म्हणले राजाच्या केली अवज्ञा त्याने राजाच्या बादशहाच्या अजित हुकुमाची त्या योगी ही त्यावर येऊन पडली पुराण काळाची. त्याच्यामुळे आवाज जरी असं वाटते की राजाने केलं ते बरोबर नृपतीने बरे केले या मुखाला राजाची आवाज नाही. हा सामान्य लोकांबद्दल काही बोलला असतं तर मला मान्य होतं. आजकाल लोक म्हणजे अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीला सुद्धा नाव ठेवतातच. राष्ट्रपतीलाही नाव ठेवतात, पंतप्रधानालाही नाव ठेवतात. पण तेवढ्यावरच नाही त्याच्या घरादारा सगळं नाव ठेवतात. आता घरादारा काही बायकाने घरात बिघडलेला पण त्याला नाव ठेवायचं. पण इतक्या खालच्या पातळीवर आता ते या व्यासपीठावर उच्चार सुद्धा करू त्याचा. काही लोक असं म्हणतात, काही म्हणले की हे म्हणले अति झालं म्हणले घरासह जे ना या ठाया जरी जणाला तरी ते होईल स्मारक जावं. आणि त्याचं स्मारक बाबू म्हणले आम्ही हा इतिहास होईल लोकांना सांगायला की राजसत्ता कशी गरिबाला ताणते, गरिबाच्या जीवावर उठते. त्याच्यासाठी लोकांना सांगायला इतिहास होईल. त्यांना चिंता करू नको तू गेला तर आम्ही तुम्ही स्मारक जाणतात मारतात बाबा पण ते मारायला ना तिकडे लक्ष द्या. काही लोक म्हणले की राजसत्ता जरी चुकत असली तरी उघड उघड राजसत्तेचा दोष दाखवली. काही म्हणले की दोष दाखवायला हरकत नाही पण उघड दाखवली.
कारण चव्हाट्यावर कोणी प्रेशर मारत नाही आणि प्रसूती ही घरातच होतात. आपलं ग्रहछिद्र गौरीनं कोणी सांगत नाही, तेव्हा राजाला सांगा जरूर, पण एकांतामध्ये त्याला विश्वासात घेऊन ज्ञान प्रतिष्ठित लोकांना पाठवून द्या आणि तिथं सांगा. असो श्रोते तया काले ऐसी नानामते विराजे. पुष्कळपदे विटाळे ऐसी नानामते विराजे. कोणी राजांना अवमानिली, कोणी केला निषेध. काही लोकांना ती ठीक आहे राजाने केलं तुम्हाला झालं म्हणाले, काही लोकांना काही लोक असे होते की ते म्हणजे राजाला सांगण्यापेक्षा आता आपण सेनाला सांगू, सेना ऐकण्यासारखा राजाला झाले. आणि मग ते सेनाच्या घरी आले त्यांना बघायला लागले सेना उंच पूजा पुढे करेल. आता पण पुष्कळ आता जास्त चालू नाही, रबर किती चाललं तर पुस्तक हा. आणि जा म्हणजे कोपाने भडको कितीही बनतो वाद हीनतेने केली. की राजा जरी रागावला असला हीनतेने जसा कोपाने थंड होता तसा हात जोडून जा आपल्याला हे तसा दाखला तो तुला क्षमा करेल. तो म्हणा असा अपराध म्हणून तर एक आहे झाला म्हणून उपाने सप्त हुकुम केला. आता राजाच्या सेवेसाठी पांडुरंगाची सेवा तुझ्या नको रूपा म्हणून धूप घेऊ माझे द्वार. का हे तर एवढे त्याचे आहे मगर पाण्यामध्ये राहते. मी नाही इथं म्हणलं पांडुरंगाची सेवा मी सोडणार नाही म्हणलं. राजापुढे जाळू द्या मला, जाळं तर झालं असं म्हणून तो पूजेत बसला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपणच जळणार नाही, आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीला सुद्धा हात लागला. आणि मग त्याचा अंतःकरण बनवून लागला. तेव्हा ते काय केलं म्हणलं माझ्या चुकीसाठी आज तुझ्या घरात तुझ्या अंगावर गोळ करतील. अरे राजभूत काळ आला हे सदन सगळं ठरला. आता तुला कुठं ठेवू? हा देह तर नश्वरच आहे, हा जाणारच आहे, पण त्याचा त्रास तुला होईल ना. कुठं ठेवून यावं आता तूच सांग. अंतःकरण त्याचं भरून आलं आणि मग त्याने त्यानं बायकोला हात मारला आणि तिला सांगितलं की आग माझा तो वस्त्रा ओटची होती शाळेत झाला हे तो ठेवून निर्भय स्थानी त्याची लपवीत रूपे शरीरावर हे मागीचे लावून कारणी करणार खायचे. अगं हे नश्वराचे शरीर गेला चांगल्या कामासाठी मी कारणी लागल. तू वस्त्रा आण, मी माझ्या पोटामध्ये पाडू नकाला लपवतो, तू तुझ्या पोटात रुक्मिणीला लपव आणि देवासाठी आपण पडून जाऊ. पण काही केल्या ते सर्व मुलीला मिळते. कसं केलं मला सांगल ज्याच्या घरावर अहो रात्र सुदर्शनचं फिरलं त्याच्या घरावर संकट येईलच कसं. घर काही पेटलं नाही वेळेचा तू इतका प्रयत्न करला लोक त्यांना काही यश आलं कितीतरी त्यांनी ते रोखलं असेल आणि ते घेतले असेल, पण घर पेटायचं नाव ते बायकोनं पाहिलं. लोक आश्चर्यचकित झाले त्याच्यावर काय बोल. बायको म्हणजे कांता म्हणे धराधी अजून पेटले ना कशाला चिंता करणार म्हणजे देवाची कृपा आहे आपल्यावर, तेव्हा आपलं रक्षण नाही. असं ती म्हणता म्हणता त्या उत्कट भाव जर जागृत झाला त्याचा त्या भावावस्थेमध्ये इतक्यामध्ये सेनाची समाधी लागली पूर्ण झाली. शुद्धी नवलेली देहाची तया म्हणतो म्हणजे समाधीत गेला आणि म्हणजे निर्विकल्प समाधीत गेला म्हणून तरी हरकत. आणि लोक मौज पाहू लागले कारण तमाशा बाहेर जास्त लोक येतात मदतीला खातो. पण मदत करायला जरी आले तरी राजसत्तेच्या विरोधात जाऊन कोण मदत करतात. लोकांची ती हिंमत होत नव्हती. तितक्यात काही लोक राजाकडे गेले राजाला सांगायला, पण आणीबाणीची गरज. सेनाला समाधी लागल्याबरोबर तरी ईश्वरी माव केली. भगवंतानी सेनाचं
की जो त्रिभुवनाच्या महालाने जटी तटी त्याच्यासाठी हजारो वर्ष हे करतात, तो सेना नापिक बनला. माझ्या बनला स्वये करू करी प्रत्यक्ष भगवंत सेनाचोरी घेतलं, त्याची ती भक्ती घेतली आणि राजाच्या दरबारामध्ये प्रगट झाली. आता राजा संतापलेला होता खरा, पण आले होते देव सेनाच्या रूपाने. जरी भगवंताने सेनाचा रूप धारण केला असलं तरी त्याची मुखावर त्याच्यावर हे होतं ते त्याच्या प्रभावानं राजा विसरूनच गेला रागवायचा. आणि उलट त्याने सेनाचं स्वागत केलं. आया बोले सेना को आज त्या किती ते चल झाली. आणि देवानं ते आसमान मांडलं, त्याच्यावर राजाला बसवलं आणि हळूच त्याची कानं उघडून करायला. अपराध करे घडला बोलीन अपराध करे घडला ऐके नाचता सक्त भूपका मजदीना विषयीच तुझा विकला बोलीन अपराध करे घडला बोलीन असं म्हणून देवाला आगमन करायला सुरुवात केली सेनाची. आणि ते करत असताना राजा थोडा अजीब झाला. ते हजाम सबका राजा म्हणला, अभिमान के बाग बढ़े थे मेरे सिर के ऊपर ओट सब तूने आज निकाले, क्या करूं तेरे खातर ये मुझे कह देना. सेनाने काय म्हणला, खुदा पठाना व्हायचे ना. तेवढे काय नको मला माहिती होतं का म्हणजे देव ओळखा काय आपण जे कर्म करणार आहोत त्याचे कधी तिथं तुमच्या कयामत कधी तो काय म्हणतात त्यांनी हिशोब द्यावा लागतो. जरा चांगलं वागा समाजाशी, एवढं तुम्हाला सांगायचं. आणि ते केल्यानंतर राजाची पॉलिश करत असताना देवाला तिथं त्याला हाकी लागतो काढा होती. हजामत झाल्यानंतर पॉलिश करायची पद्धत होती करायची. तर देवाने ती वाटी घेतली, त्या वाटीमध्ये पाणी होतं, त्याच्यात तेलाचे 2 थेंब टाकले. त्या तेलामध्ये त्याला भगवंतांनी दर्शन दिलं. भोज मनोहरी वद दर्शन चतुर्भुज रूपामध्ये त्याला भगवंताचं त्या तेलाच्या थेंबात दर्शन झालं. हा कोण माणूस दिसायला म्हणून घटकेत दिसे तो सेना घटकेत सकाशनी आहे. वर माती उचलून घ्यायला तर सेना दिसायला, खाली ठेवलं की भगवंताची चतुर्भुज मूर्ती दिसायला लागली. त्या वेळी भामावला अवस्था अशी झाली की ते काय करावं आहे काय. आणि मग त्यानं ते जवळ वाटी घेतली की त्याला ते अल्लाह रहीम वर दिसायला लागलं. त्याच्या धर्माप्रमाणे त्याला त्याच्या देवाचं दर्शन झालं. तिथंच त्याची समाधी झाली. लगेच त्यानं योग घातले कालामध्ये
गुडघे टेकले आणि तिथं नमाज पडला. आले गुबिस्ता में जाके हर एक रूप देखा, तेरी सी रंगत में तेरे सी रूह है, समाया तू है जब से आंखों में मेरी, जुहर देखा उधर तू ही तू. जरा सगळीकडे त्याच्या देवाचं दर्शन झालं, त्याच्या धर्माप्रमाणे राजा थांबवला, पण देवाने त्याला फार थोडा वेळ झाली दाखवली. तै ईश्वरे माव केली, निज स्वरूपाशी ठाकली, भगवंताची त्याची माया झाकून टाकली. तेव्हा तो जागेवर आला आणि त्याने इतकं समाधान झालं, तो म्हणाला आज तुला मधी अंग सुलभ दागिने, तुझे पाय हात किती मऊ येते कोणाच्या फळासाठी, हे बक्षीस बघून त्यांना पंठा दिला, आता ते सरकार दिलं, दागदागिने दिले, की शाल पाळलं, शाल त्याच्या अंगावर घातली आणि म्हणला खरंच तू तुझ्या हातात आम्ही शोधूनही सापडायचं आहे, पण एकच गोष्ट गोड आहे तुला, भूक त्याची तुझे अतिउत्तम परिणायसी कधीच वेळेला, त्याच्यामुळे मला तुझा राग आहे. सरकारमध्ये आता थोडा वेळा आधी एक तर मला एकादशीला सुट्टी देवी, आज तुझ्याकडून यायचं होतं म्हणून मला उशीर झाला, आज होतं असं पण ते जाऊ दे म्हणते, ते ठीक आहे तू उशिरा आला मी मान्य करतो, पण तू असं म्हणला ना तुझी बायको की असे राजाची माझ्या दरवाज्यात जोडतात, असं कसं बोलत माझी बायको, अहो म्हणला ती असं काही म्हणली नाही, तुमच्याकडे शिकवल्यानं तुमचे काम भोगते, ती म्हणली की असे राजे माझ्या देवाच्या दरबारात हमारे अल्लाह के दरबार में ऐसे हाँ वो तो बात सच है, हम भगवान हम अल्लाह बोलते, तू भी बोलता है मैं भी बोलता, उसने क्या बोली बात, पण एक लक्षात ठेव, आता याच्यापूर्वी गुप्त झाली, सेनाच्या घरात नगर झाली, इकडे काही लोक राजाकडे आले, ते म्हणजे राजा तुझा होऊन बाजूला घे, सेना राजा मागला माणूस आमच्या त्याच्या कामाला हे काही बरोबर नाही, हा झालं तर समोर बोलून त्याला तू बोलवायला पाहिजे, त्याच्यात घर आया नाही, केवळ क्या मग हो मैंने कहा बोला मुझे भूख आगे आया, मुझे मेरी हजमत करनी मुझे, ते बोला असं कसं शक्य आहे, तिथं घरी बसतो. मग शेवटी राजा त्या लोकांना भिक्षकाच्या घरी गेला, हा पूजेतच होता राजास्थळ, याची समाधी मावळली तिथं राजा आल्यानंतर, आणि राजाला प्रत्यक्ष आलेलं पाहिजे त्यांची घरदार बघले, शिपाई सगळं ठरवलं जलाला नाही का ते आपल्या जगाला झालं, आणि मग काही माहीत हजाम मजीद बनवून लावला सेना सल्लामसमध्ये, आणि सेनाच्या घरात त्यानं सेनाच्या घराजवळ आलेला कळल्याबरोबर सेना धावतच दरवाजात आला, सरकारी त्याला विचार केला की ही या इथं कशाला आली, सरकार कशाला आले, त्यांना मी येतो म्हणला तुमच्या इथं, आता निघालोच होतं म्हणला झोपी घेऊन, आणि त्या बघताय म्हणजे आम्ही तो आज आम्ही तो काही आजमत नाही, त्याला काही कळलं ऐसा कैसा बोलते इतका बोलला, अरे म्हणजे कंठाळलेला आहे तिथं ते त्याला राजाने सांगितलं, आणि मग सेनाने घरात मन मोहन में श्यामा, माझ्यासारख्या हलक्या माणसासाठी तू वाईट झाला आणि याची हजमत केली.
माझ्यापेक्षा तर हात पुण्यवान समजायला पाहिजे. आणि तू घडायला लागला तिथे राजा उभा लोक उभे होते. लोक म्हणजे बोला घेऊन सरकारमध्ये याला असं आंदोलन खबर घेत येत असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ. आता राजा काय कळत राजा म्हणजे बघ त्याला हजामत के लिए नहीं आया, मेरे को ये वो तूने जो बताया ना वो आगे मेरे को और बता. आता यालाही कळलं काय दाखवलं जाकी तेव्हा क्या बताया त्यांना अरे भाई पागल है क्या वो कटोरी लावली त्याने कटोरी आणली दारूच नाही पाणी टाकलं ते टाकलं ते काय माहिती पाहू म्हणून आणि मग त्याला उलगडा झाला याला काय मग ज्या देशामध्ये याला तो आम्हाला लावला ते विषय मला आणि भगवंत त्याच्या वाटीमध्ये प्रगट झाले. त्या वाटीत दर्शन केलं घेऊन गेला. त्याच्यानंतर बायकोने त्याच्यात प्रार्थना केली की त्या घरची ऊट उलटी द्यावी हीच असेल राष्ट्रीय हरी. माझ्या पतीने सेवा केली फलप्राप्ती निर्मा झाली. साखरेचा गोडपणा पणासाठी नारायणा आम्हाला दर्शन आणि मग प्रार्थना भगवंती प्रगट झाली. त्यातून प्रत्यक्ष देण्याच्या आणि मग सेवा त्याच्या बायकोने अनन्य भावाने राहिलं. जय जय